पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. पंचदशीतील 6वं प्रकरण चित्रदीप असं याचं नाव आहे. अथ चित्रदीपः षष्ठं प्रकरणं. पंचदशीतील हे 6वं प्रकरण चित्रदीप आज आपण सुरुवात करतोय. बऱ्याच दिवसांच्या अंतराळानंतर आज आपण पुन्हा एकदा वेदांतातील एक अप्रतिम असलेला ग्रंथ, सर्वच प्रकारच्या वेदांतातील प्रक्रिया समजावून सांगणारा आणि अत्यंत सुलभ असलेला असा ग्रंथ पंचदशी आपण पाहतोय. त्यातले त्यात हे चित्रदीप नावाचं जे प्रकरण आहे ते अत्यंत छान आहे. वेदांतातील संपूर्ण प्रक्रिया या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत. अर्थात जगत उत्पन्न कसं झालं, जगताची स्थिती कशी आहे, जगत उत्पन्न कोण करतं, तो ईश्वर कोण, ईश्वराचं स्वरूप कोणी कोणी काय काय मानलं आहे, त्यांची सगळ्यांची मतं, पुन्हा वेदांताचं मत, जीवाचं स्वरूप कोणी काय मानलं आहे आणि वेदांताचं पुन्हा मत, असं सगळे प्रकार. परिमाण काय आहे, जीवाचं काय परिमाण, ईश्वराचं काय परिमाण, हे सगळं या प्रकरणामध्ये आलेलं आहे. म्हणून प्रक्रियेच्या दृष्टीने पाहिलं तर हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. या प्रकरणाचा अभ्यास ज्याचा झाला त्याला वेदांत संपूर्ण समजला असा याचा अर्थ होतो. म्हणून हे प्रकरण खूप छान आहे, महत्त्वाचं आहे. याचा अभ्यास आपण केला पाहिजे. सगळ्याच प्रक्रिया या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत. या प्रकरणाला आज आपण आरंभ करूया. याच्यावर मंगलाचरण करतायत टीकाकार. सुरुवातीला रामकृष्ण यतींनी पंचदशीवर जी टीका लिहिलेली आहे रामकृष्ण टीका म्हणतात. त्यांनी प्रत्येक प्रकरणाच्या आरंभी मंगलाचरण केलेलं आहे. टीकाकार कृत मंगलाचरणम. टीकाकार कोण आहेत? रामकृष्ण यती यांनी केलेलं कृत मंगलाचरणम, मंगलमय असं आचरण. कृती शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरम. शुक्ल म्हणजे श्वेत, अंबर म्हणजे वस्त्र, धर म्हणजे धारण करणारे, श्वेत वस्त्र धारण करणारे असे भगवान विष्णू. विष्णुम अशा विष्णूस. शशिवर्णम ज्यांचा वर्ण चंद्राप्रमाणे शुभ्र आहे असे. अजून कसे? चतुर्भुजम 4 भुजा ज्यांना आहेत. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी अलिंगावया लागुनी तयाचे अंग. परमात्म्याने 4 भुजा का धारण केल्या? ज्ञानोबाराय म्हणतात 2 भुजांनी आपल्या भक्तांना आलिंगन देणं याच्यामध्ये परमात्म्याला तृप्ती होत नाही. 4 हात घेऊन आला आलिंगन देण्यासाठी आपल्या भक्तांना. चतुर्भुजम. प्रसन्न वदनम ज्यांचं मुख अत्यंत प्रसन्न आहे, शांत आहे अशा भगवान श्री विष्णूंचं मी ध्यान करतोय. ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये.
सगळ्या प्रकारच्या विघ्नांची शांती होण्याकरिता, सगळी विघ्न आमच्या जीवनातून निवृत्त होण्याकरिता, म्हणजेच प्रतिबंध असा अर्थ. वेदांत श्रवणामध्ये जे प्रतिबंध येतात, वर्तमान प्रतिबंध आहे, भूत प्रतिबंध आहे, भावी प्रतिबंध आहे, तर हे सगळ्या प्रकारचे प्रतिबंध निवृत्त होवत याकरिता आम्ही भगवान श्री विष्णूंचं ध्यान करतोय. हे मंगलाचरण आहे. अजून कुणाला वंदन केलंय बघा. पुढच्या श्लोकामध्ये भगवान गणपती बाप्पांना वंदन केलेलं आहे. यस्य स्मरणमात्रेण विघ्ना दूरं प्रयान्ति वन्देऽहं दन्तिवक्त्रं तं वाञ्छितार्थप्रदायकम्. यस्य स्मरणमात्रेण, ज्यांचं केवळ स्मरण केलं असता, विघ्नाः दूरं प्रयान्ति, सगळ्या प्रकारचे प्रतिबंध, विघ्न, अडथळे दूर पळून जातात असा अर्थ. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. या न्यायाने सांगतायत की सगळी विघ्न ज्यांच्या केवळ स्मरणाने, चिंतनाने दूर पळून जातात. तम वांछितार्थ प्रदायकम दंतिवक्रम अहम वंदे. इच्छित अशा कोणत्याही वस्तुविषयाची प्राप्ती करून देणाऱ्या अशा दंतवक्र असलेल्या, ज्यांच्या मुखामध्ये काय आहे, हत्तीचा दात आहे, असे जे दंतिवक्र आहेत, हस्तिमुख आहेत गणपती बाप्पा, त्यांना मी वंदन करतो असं याचा अर्थ. आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्या दोन्ही गुरुवर्यांना वंदन केलेलं आहे. नत्वा श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ क्रियते चित्रदीपस्य व्याख्यां तात्पर्यबोधिनीं. नत्वा श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ. श्री भारती तीर्थ आणि श्री विद्यारण्य मुनीश्वर या दोन्ही मुनिवर्यांना नमन करून, वंदन करून, चित्रदीपस्य तात्पर्यबोधिनीं व्याख्यां क्रियते मया, माझ्याकडून या प्रकरणावर तात्पर्यबोधिनी या नावाची व्याख्या केली जात आहे. तात्पर्यबोधिनी म्हणजे या प्रकरणाचं तात्पर्य काय. मूळ विद्यारण्य स्वामी हे ग्रंथकार आहेत. तर ग्रंथकारांचं प्रत्येक श्लोकामध्ये तात्पर्य नेमकं काय आहे, भाव त्यांचा काय आहे, त्याचं प्राकट्य करणारी टीका, त्याला म्हणायचं तात्पर्यबोधिनी. अशी टीका, व्याख्या माझ्याकडून या प्रकरणावर केल्या जात आहे. हे रामकृष्ण यतींचे गुरु दोन आहेत. कोण आहेत दोन? एक विद्यारण्य स्वामी पण आहेत आणि दुसरे श्री भारती तीर्थ हे पण आहेत. आता श्री भारती तीर्थ हे श्री विद्यारण्य स्वामी यांचे गुरु आहेत आणि हे दोघंही रामकृष्ण यतींचे गुरु आहेत असा अर्थ. आता पुढे पहिल्या श्लोकाचं अवतरण देत आहेत टीकाकार. चिकीर्षितस्य ग्रंथस्य निष्प्रत्यूह परिपूर्णाय परमात्मनि इति पदेन इष्टदेवता तत्वानुसंधान लक्षणं मंगलम आचरन् अस्य ग्रंथस्य वेदांत प्रकरणत्वात् तदीयैरेव विषयादिभिः तद्वत्ता सिद्धिं मनसि निधाय अध्यारोपापवादाभ्यां निष्प्रपंचं प्रपंचते इति न्यायम् अनुसृत्य परमात्मनि आरोपितस्य जगतः स्थिति प्रकारं दृष्टान्तं प्रतिजानीते यथा इति. चिकीर्षितस्य ग्रंथस्य, इच्छित असलेला, निर्माण करण्याची इच्छा असलेला हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची निर्विघ्नतेने परिसमाप्ती व्हावी याकरिता म्हणून परमात्मनी या शब्दाच्या द्वारा
पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये या परमात्मनी हा शब्द आलाय बघा, आलाय की नाही? कुठे शब्द आला? यथा चित्रपटे दृष्टम अवस्थानाम चतुष्टयम परमात्मनी, आलं का नाही? विज्ञेयम तथा अवस्था चतुष्टयम. तर पहिल्या श्लोकामध्ये जो परमात्मनी हा शब्द आलाय या शब्दाच्या द्वारा, या पदाच्या द्वारा मंगलाचरण केलंय म्हणतात. कुणी? ग्रंथकारांनी, विद्यारण्य स्वामींनी मंगलाचरण केलंय असं टीकाकार सांगतायत. कसं मंगलाचरण केलंय? इष्टदेवता तत्वानुसंधान लक्षणम मंगलम. आपल्या इष्टदेवतेच्या तत्वाचं अनुसंधान करणं. आपली जी देवता आहे तिचं तत्व काय? ब्रह्म. मग ब्रह्मस्वरूपाचं स्मरण करणं, चिंतन करणं, या लक्षणाचं हे मंगल करीत करीत, बरोबर ना, हे असं मंगलाचरण केलं. कोणत्या शब्दातून? परमात्मनी या शब्दातून. कशा करता हे मंगलाचरण केलं? निष्प्रत्युह परिपूर्णाय, निर्विघ्नतेने या ग्रंथाची परिसमाप्ती होण्याकरिता. कसं मंगलाचरण केलं? इष्टदेवतेच्या तत्वाचं अनुसंधान करणं या लक्षणाचं असं मंगलाचरण करीत करीत आणखी काय केलंय? हा जो ग्रंथ आहे तो वेदांताचाच एक प्रकरण ग्रंथ आहे. अस्य ग्रंथस्य वेदांत प्रकरणत्वात. हा जो ग्रंथ आहे, हे प्रकरण जे आहे वेदांताचंच एक प्रकरण आहे. वेदांताच्या सिद्धांताचं प्राकट्य करणारा, स्पष्टीकरण करणारा हा ग्रंथ आहे, प्रकरण आहे. आणि त्यामुळे तदीयैरेव विषयादिभिः तद्वत्ता सिद्धी मनसी निधाय. वेदांत शास्त्राचे जे अनुबंध आहेत तेच अनुबंध या ग्रंथाचे आहेत असं मनामध्ये निश्चित करून, म्हणजे वेगळा याचा अधिकारी कोण, विषय काय, प्रयोजन काय, संबंध काय असा अनुबंध सांगण्याची आवश्यकता नाही. कारण हा पंचदशी नावाचा ग्रंथ वेदांताचा एक ग्रंथ आहे. मग वेदांताचे जे अधिकारी आहेत, वेदांताचा जो विषय आहे, वेदांताचं जे फल आहे, जो संबंध आहे तेच या ग्रंथाचं आहे. वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असं मनामध्ये निश्चित करून. कारण काय असतं की सुरुवातीला कोणत्याही प्रकरणामध्ये अनुबंध सांगावा लागतो. इथं सांगितलं नाही. का नाही सांगितलं? कारण ग्रंथकारांच्या मनामध्ये असा निश्चय आहे की हा ग्रंथ वेदांताचाच एक प्रकरण ग्रंथ आहे. त्यामुळे वेदांताचा जो अनुबंध तोच या आमच्या प्रकरणाचा अनुबंध आहे असं त्यांनी मनामध्ये समजून घेतलेलं आहे. असं मनामध्ये निश्चित करून, धारण करून काय केलं मग? तर अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते इति न्यायम अनुसृत्य. वेदांतामध्ये एक न्याय आहे. परमात्मतत्व हे अध्यारोप अपवादाच्या अतीत आहे, निष्प्रपंच आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकार आहे, बरोबर. मग त्याचं वर्णन जर करायचं म्हटलं तर अध्यारोप करावा लागतो, पुन्हा अपवाद करावा लागतो, आणि मग त्या परमतत्वाचं ज्ञान होतं, बरोबर ना. कुसिलिया निरुपहित उपाधिका सांगे येथ हे कोणाही प्रस्तुत गमे जरी. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा यांनी हे चिंतन केलंय. उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता ते कोणातेही न पुसता निरुपाधिक. निरुपाधिक तत्वापर्यंत जाण्यासाठी अगोदर उपाध्या सांगाव्या लागतात, अध्यारोप करावा लागतो, नंतर मग त्याचा अपवाद करायचा, आणि मग जे उरतं तेच परमतत्व असतं. त्याच्यापर्यंत जाण्यासाठी अगोदर अध्यारोप करावा लागतो. अध्यारोप अपवादाच्या द्वाराच निष्प्रपंच अशा परमात्म्याची प्राप्ती करून घेतल्या जाते किंवा त्याचं वर्णन केलं जातं. या न्यायाला अनुसरून परमात्मनी आरोपितस्य जगतः, परमात्म स्वरूपावर आरोपित असणारं हे जे जगत आहे संपूर्ण कल्पित, आरोपित म्हणजे कल्पित, मिथ्या, असं हे जे जगत आहे परमात्म स्वरूपावर प्रतीतीला येणारं, या जगताचा स्थिती प्रकार कसा आहे तेच सदृष्टांत प्रतिज्ञा करतायत ग्रंथकार पहिल्या श्लोकात. म्हणजेच अध्यारोप करायचा, बरोबर ना. अध्यारोप करणार आहेत, पुन्हा अपवाद करणार आहेत, पुन्हा मग परमतत्व समजावून सांगायचं आहे. तर या न्यायानेच हे जे संपूर्ण जगत आहे ते ब्रह्मरूपावर कसं आहे, त्याची स्थिती कशी आहे, बरोबर ना. स्थिती म्हणजे काय? उत्पन्न केलं अगोदर, अजून संहार झालेला नाही, मधला काळ, त्याला काय म्हणतात? स्थितिकाल. आता स्थितिकाल आहे की नाही? आता उत्पत्ती केली, करतो ईश्वर, का संहार करतो? स्थिती आहे.
बरोबर ना. हे जगत जे दिसतंय संपूर्ण आता आहे अस्तित्वात, जे विद्यमान आहे ते कसं आहे ब्रह्मरूपावर, बरोबर ना. ह्याची स्थिती कशी आहे, कोणत्या प्रकारची आहे, त्या संबंधाने प्रतिज्ञा करतायत ग्रंथकार की आता आम्ही तुम्हाला जगताची स्थिती ब्रह्मस्वरूपावर कशी आहे ते सांगू, अशी प्रतिज्ञा. पण नुसती प्रतिज्ञा नाही तर सदृष्टांतम प्रतिजानेते, दृष्टांतासह प्रतिज्ञा केलेली आहे. कशाची प्रतिज्ञा? जगताची स्थिती ब्रह्मस्वरूपावर कशी आहे ते आम्ही तुम्हाला सांगू, अशी प्रतिज्ञा, बरोबर, केलेली आहे पहिल्या श्लोकात. आणि दृष्टांत पण एक सांगितलेला आहे की जेणेकरून या ग्रंथाला जे नाव दिलंय, या प्रकरणाला चित्रदीप, बरोबर ना, चित्रदीप हे जे नाव दिलंय ते या दृष्टांतामुळेच दिलेलं आहे. अनेक प्रकारची एखाद्या वस्त्रावर चित्र असावेत, बरोबर ना, आणि त्या चित्रांच्या द्वारा मग तो पट समजावून घ्यावा. ते पट जो आहे, वस्त्र जे ते आपण समजावून घेतो. आधी त्याच्यावरचे चित्र कळाले पाहिजे, चित्र कसं काढलेलं आहे, त्याचे चित्राचे काही अवस्था, काही प्रकार, ते त्या कोणत्या वस्त्रावर आहे, वस्त्र अधिष्ठान आहे त्याचं, बरोबर ना. म्हणून अगोदर चित्र सांगणार, चित्रांची स्थिती कुठं आहे, वस्त्रावर. तसं हे जगत चित्र आहे आणि वस्त्र कोण आहे, ब्रह्म, हे सांगायचं. असं दृष्टांतपूर्वक या प्रकरणामध्ये समजावून सांगितलं असल्यामुळे या प्रकरणाला चित्रदीप असं नाव आहे. समजलं ना. अनेक प्रकारच्या चित्रांच्या द्वारा, दीप म्हणजे प्रकाशन, चित्राचं प्रकाशन, जगतरूपी चित्राचं प्रकाशन करणारं हे प्रकरण, याचं नाव आहे चित्रदीप. दृष्टांतासह प्रतिज्ञा करतायत की हे जगत कसं आहे ब्रह्मरूपावर, या संबंधाने पहिल्या श्लोकामध्ये प्रतिज्ञा केलेली आहे. यथा चित्रपटे दृष्ट मवस्थानां चतुष्टयं परमात्मनि विज्ञेयं तथावस्था चतुष्टयं. यथा चित्रपटे दृष्टम अवस्थानां चतुष्टयं परमात्मनि विज्ञेयं तथा अवस्था चतुष्टयं. यथा चित्रपटे अवस्थानां चतुष्टयं दृष्टं तथा परमात्मनि अवस्था चतुष्टयं विज्ञेयं. ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटावर, चित्रपट या शब्दाचा अर्थ काय, आपण जे पाहतो ते नाही, बरोबर ना. आता जे आपण ते काय त्याला म्हणतो, मूवी वगैरे, ते नाही. चित्रपट याचा अर्थ आहे चित्र काढलेलं एखादं पट, चित्रवत पटः, समजतंय ना, चित्रवान पटः. अनेक प्रकारच्या चित्रांनी युक्त असलेला एखादा पट, एखादं वस्त्र, असा अर्थ आहे चित्रपट या शब्दाचा. तर त्या चित्र काढलेल्या पटावर, पटामध्ये जशा चार अवस्था दिसून येतात. अवस्थानां चतुष्टयं दृष्टम. किती दिसत अवस्था, कुठं, पटावर. कोणता पट, की ज्याच्यावर चित्र काढलंय, मोकळा पट नाही, बरोबर ना. यस्मिन चित्रम विद्यते सह पटः, समजतंय ना, ज्याच्यावर चित्र काढलेलं आहे अनेक प्रकारचं, अशा प्रकारचा एखादा पट. मग त्या पटावर किती अवस्था असतात, चार अवस्था. त्या पटाच्या किती अवस्था असतात, चार अवस्था असतात. कोणत्या कोणत्या ते पुढं येणार आहे पुढच्या श्लोकात. तर त्या चार अवस्था जशा असतात तथा त्याचप्रमाणे परमात्मा नावाचं पट आहे. सिद्धांतामध्ये पट कोण आहे, परमात्मा, ब्रह्म, असा अर्थ. ब्रह्म हे पट आहे आणि त्या ब्रह्मरूपी पटामध्ये सुद्धा अवस्थानां चतुष्टयं विज्ञेयं, चार अवस्था आहेत असं तुम्ही जाणा किंवा जाणावे, असा अर्थ. विज्ञेयं, जाणलं पाहिजे. त्या परमात्म्याच्याही चार अवस्था, दृष्टांत सिद्धांतामध्ये दोन्ही समान. चित्रपटाच्या जशा चार अवस्था, कारण त्याच्यावर चित्र आहे, तसं या ब्रह्मरूपी पटावर जगत चित्र आहे, म्हणून त्या ब्रह्माच्या पण किती अवस्था आहेत, चार अवस्था आहेत, असं सांगतायत. फक्त काय केलंय, सामान्य उल्लेख केला इथं, विशेष उल्लेख पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे.
आणि त्याचंही स्पष्टीकरण पुढच्या श्लोकांमध्ये पुढं होत चालणार आहे. यथा चित्रपटे वक्ष्यमानानाम् अवस्थानां चतुष्टयं तथा एव परमात्मनि अपि वक्ष्यमाणं अवस्था चतुष्टयं ज्ञेयम् इति. ज्याप्रमाणे चित्र काढलेल्या पटामध्ये पुढे सांगितलेल्या 4 अवस्था असतात, त्याचप्रमाणे परमात्म्याच्याही ठिकाणी पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेल्या 4 अवस्था आहेत असं जाणावं. सांगा म्हटले कोणत्या अवस्था आहेत त्या पटाच्या आणि त्या ब्रह्माच्या. दृष्टांतामध्ये आणि सिद्धांतामध्ये 4 अवस्था आहेत म्हटले. तर समानता पाहिजे की नाही? दृष्टांत सिद्धांताच्या समान पाहिजे, सदृश पाहिजे, सादृश्य पाहिजे. इथे सादृश्य आहे 4 अवस्था पटाच्या, तसं 4 अवस्था ब्रह्माच्या ठिकाणी आहे. आणि कोणत्या कोणत्या सांगा, तर पुढच्या श्लोकामध्ये सांगताय. यथा धौतो घट्टितश्च लांछितो रंजितः पटः चिदंतर्यामी सूत्रात्मा विराडात्मा तथेर्यते. यथा धौतः घट्टितः च लांछितः रंजितः पटः चित अंतर्यामी सूत्रात्मा विराट आत्मा तथा ईर्यते. यथा ज्याप्रमाणे धौतः पटाची पहिली अवस्था कोणती? धौतः म्हणजे धुतलेला पट. अगोदर पट काय चित्र काढायचं आहे त्या पटावर, बरोबर ना? चित्र काढायचं आहे कुठं? एखाद्या पटावर, वस्त्रावर. तर ते वस्त्र आधी धुवावं लागेल का नाही? तसंच घाण आहे भरलेलं, चित्र काढता येईल का बरं? नाही, आधी धुवावं लागतं, स्वच्छ पाहिजे. स्वच्छ अशी त्याची पहिली अवस्था धौतः. दुसरी काय? घट्टितः. घट्टितः म्हणजे काय? त्याच्यामध्ये खळ भरलेली आहे, पण त्याला खळ लावून काय केलं? कडक केलेलं. कुणाला? पटाला. जेव्हा आपण दुकानामध्ये कपडे घेतो तेव्हा ते कडक असतात, पुन्हा पाण्यातून धुवून काढले कसे होतात? मऊ होतात. त्याला खळ लावलेली असते. घट्टितः. घट्टित म्हणजे काय? त्याला अन्नाचं विशिष्ट पद्धतीने अन्न वगैरे काही वनस्पतीमध्ये टाकून त्याला चिकट बनवलं जातं आणि ते पुन्हा काय होतं? घट्ट होतं. घट्टितः. अन्नाचं विलेपन देऊन त्याला घट्टित केलं जातं. ही दुसरी अवस्था. समजलं? पुढे आहे लांछितः. लांछित म्हणजे काय? त्याच्यावर शाहीने काही रेषा वडल्या अगोदर, बरोबर? जसं आपण पेन्सिलने अगोदर काय करतो? चित्र काढतो, ते सामान्य त्याला एक आकार देतो, नंतर मग रंग भरवतो, बरोबर ना? तर ते शाहीने म्हणा, पेन्सिलने म्हणा, जे चित्र रेखाटलं त्याला म्हणायचं लांछित अवस्था. झाली तिसरी. आता चौथी आहे रंजितः. रंजित म्हणजे रंगवलेला, विशिष्ट ठिकाणी विशिष्ट रंग भरवले, बरोबर ना? नदी आहे, मधलं पाणी आहे, मग निळं पाणी, हिरवी झाडं, त्या ठिकाणी ते कलर दिला, त्याला काय म्हणायचं? रंजित. समजलं? या झाल्या पटाच्या 4 अवस्था. धौत, घट्टित, लांछित, रंजित, बरोबर ना? 4 अवस्था जशा पटाच्या. झालं चित्र काढून पटावरच. आता सिद्धांतामध्ये सांगतायत त्याप्रमाणे परमात्म्याच्याही ठिकाणी 4 अवस्था आहेत. परमात्मा नावाच्या पटावर कोणती कोणती अवस्था? पहिली आहे चित. चित म्हणजे त्या पट जसा अगोदर स्वच्छ होता की नाही, शुद्ध धौत, तसं चित ही परमात्म्याची पहिली अवस्था. जिथं निर्गुण, निराकार, निर्विकार, निर्मळ अशा प्रकारचं जे परमतत्व आहे, ब्रह्मतत्व, निर्माय स्वरूप असलेलं, बरोबर ना? त्याला काय म्हणायचं? चित स्वरूप, ज्ञानघन स्वरूप. ही त्याची पहिली अवस्था आहे. दुसरी कोणती? अंतर्यामी. सर्वांच्या अंतःकरणामध्ये राहून तो नियमन करतो परमात्मा, म्हणून त्याचं नाव आहे अंतर्यामी. ही त्याची दुसरी अवस्था आहे, बरोबर ना? मायेचा तो नियंता होतो.
त्याला माया उपाधी लागली, मायेच्या अधीन जात नाही ईश्वर, मायेला आपल्या ताब्यात ठेवतो. या अवस्थेला म्हणायचं अंतर्यामी. समजतंय ना? पहिली कोणती? चित, की जिथं माया नाही, माया कार्य नाही, काही नाही, शुद्ध निखालस ब्रह्मतत्व आहे, त्याला काय म्हणायचं? चित स्वरूप. त्याच्यावर पुन्हा माया ही उपाधी लागली की त्याला काय म्हणायचं? अंतर्यामी. दुसरी अवस्था. तिसरी सूत्रात्मा. मग त्या मायोपहित परमात्म्याने, ईश्वराने सूक्ष्मसृष्टी उत्पन्न केली. समजतंय ना? सूक्ष्मसृष्टी, समष्टी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये जाऊन राहिला की त्याला एक नाव येतं. काय? सूत्रात्मा. समष्टी, सूक्ष्म शरीर, अभिमानी. कोण? सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, त्याला अशी नाव आहे. ही त्याची तिसरी अवस्था आहे. आणि चौथी कोणती? विराट आत्मा. बरोबर ना? विराट. विराट म्हणजे काय? समष्टी, स्थूल शरीर, अभिमान. ही जगातली सगळी दिसणारी ही सृष्टी, दिसणारी सगळी. आता भिंत हे पण स्थूल आहे, हे पण तिचं काय? स्थूल शरीर आहे. दिसणारं, इंद्रियांनी व्यक्त होणारं जेवढं रूप आहे त्याला काय म्हटलं जातं? स्थूल सृष्टी. ही समष्टी. मग समष्टी, स्थूल शरीर, अभिमानी, त्याला म्हणायचं विराट, किंवा त्यालाच वैश्वानर अशी पण संज्ञा आहे. अशा प्रकारे हा परमात्मा सुद्धा ईर्यते कथ्यते, 4 प्रकारांनी, 4 अवस्थांनी सांगितल्या जातो. हा अध्यारोप आहे. बरं, अध्यारोप करणं चाललंय अशा पद्धतीने. समजलं ना? ज्याप्रमाणे पटाच्या ठिकाणी 4 अवस्था, तशा ब्रह्माच्या ठिकाणी या 4 अवस्था आहे. हे क्रमाने घ्यायचं. चित म्हणजे निरुपाधिक, अंतर्यामी मायोपाधिक म्हणजेच कारण शरीर अभिमान, समष्टी कारण शरीर अभिमान, सूत्रात्मा समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी, आणि विराट समष्टी स्थूल शरीर अभिमानी. अशा पद्धतीने परमात्म्याच्या ही 4 अवस्था आहेत. धौतः घट्टितः लांछितः रंजितः इति एवं प्रकाराः चतस्रः अवस्थाः यथा चित्रपटे उपलभ्यन्ते. ज्याप्रमाणे धौतपट, घट्टितपट, लांछित आणि रंजित अशा एवं प्रकाराः, अशा प्रकारच्या या 4 अवस्था त्या चित्र काढलेल्या पटावर दिसून येतात, उपलब्ध होतात. तथा त्याप्रमाणेच परमात्मनी अपि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा 4 अवस्था आहेत. कोणत्या? चित निर्गुण निराकार तत्व, अंतर्यामी कारण शरीर अभिमानी समष्टी म्हणजे मायोपाधिक, सूत्रात्मा समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी, विराट समष्टी स्थूल शरीर अभिमानी च इति अवस्था चतुष्टयम बोद्धव्यम इत्यर्थः. परमात्म्याच्याही ठिकाणी अशा प्रकारच्या 4 अवस्था आहेत असं जाणावं, असा याचा अर्थ आहे. समजलं इथपर्यंत? म्हटले हे कळालं नाही हो. धौत म्हणजे काय, घट्टित म्हणजे काय, लांछित म्हणजे काय, हे आम्हाला समजलेलं नाही. जरा समजावून सांगता का? म्हटले सांगतो. धौतपट म्हणजे काय तसं आपण सांगितलेलंच आहे आता. धुतलेला पट, स्वच्छ केलेला पट. घट्टित म्हणजे त्याच्यामध्ये खळ लावलेला वगैरे, अन्नाचं विलेपन दिलेलं. लांछित म्हणजे रेषा ओढलेला, त्याच्यामध्ये शाही भरलेली फक्त. आणि रंजित म्हणजे वर्णपूरणात रंजित, त्याला अनेक प्रकारचे रंग भरवले. अशा पटाच्या 4 अवस्था. तशाच परमात्म्याच्याही 4 अवस्था आपण पाहिल्या. बरोबर? तर आता ग्रंथकार सांगणार आहेत पुढच्या 2 श्लोकामध्ये हाच विषय पुढच्या 2 श्लोकामध्ये येणार आहे की शुभ्र अशा प्रकारचा वस्त्र त्याला म्हणायचं धौत, अन्नविलेपनात घट्टितः, मत्स्याकारैः लांछितः, रंजितः वर्णपूरणात. हे झालं पटाच्या 4 अवस्था. आता पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा परमात्म्याच्या 4 अवस्था सांगितल्या. स्वतः चित, स्वतः म्हणजे स्वयंस्वरूप असलेला, ब्रह्मरूप असलेला मूळ चित. अंतर्यामी तो मायावी, मायावी म्हणजे काय? मायोपाधिक तत्व, त्याला अंतर्यामी म्हणतात. सूक्ष्मसृष्टीतः सूत्रात्मा, सूक्ष्मसृष्टीचा अभिमानी सूत्रात्मा म्हणायचा. आणि स्थूलसृष्ट्या एव विराट इति उच्यते परः. आणि परमात्माच स्थूल सृष्टीचा अभिमानी झाला की त्याला विराट म्हटलं जातं. अशा प्रकारे
पटाच्या 4 अवस्था म्हणजे काय आणि ब्रह्माच्या 4 अवस्था म्हणजे काय, हा विचार पुढे येणार आहे. तो विषय आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अल्पारंभ हा कार्य.